645 हेक्टरवर पसरलेला बार्शी तालुक्यातला जवळगाव तलाव. साली 3 मत्स्य ठेकांसाठी लिलाव झाला. पुण्याच्या मत्स्य उपसंचालकांनी तीनही संस्थांना बोलावून बोली घेतली. भाजपचे कार्यकर्ते तुकाराम डिसलेंच्या संस्थेला वर्षाला 23,500,000 रुपयानं 5 वर्षांसाठी 1,15,00,000ला लिलाव मंजूर झाला. लिलावाची बोली चालू झाली असताना जय भवानी मच्छीमारी सहकारी संस्थेचे चेअरमन माननीय त्र्यंबकभाऊ कापसे यांनी 12 लाखापर्यंत निलाव मागितला. त्याच्यानंतर सिद्धनाथचे चेअरमन आणि सिद्धनाथ मच्छीमारी सहकारी संस्थेचे चेअरमन तुकाराम डिसले आणि जगदंबा मच्छीमारी संस्थेचे चेअरमन माननीय अरुणभाऊ कापसे यांच्यात बोली चालून शेवट बोली सिद्धनाथचे चेअरमन तुकाराम डिसले यांची 23,500,000 रुपयाची बोली झाली आणि प्रादेशिक उपसंचालक पुणे यांनी सदर ठेका सिद्धनाथ मच्छीमारी सहकारी संस्था यांना दिला. सत्ता पालट झाल्यानंतर खडसे मत्स्यवर्धन मंत्री झाले. त्यानंतर बार्शीचे स्थानिक नेते राजेंद्र मिरगण यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचं सांगत खडसेंना लिलाव रद्द करण्यासाठी एक पत्र लिहिलं आणि खडसेंनी थेट 1.25 कोटींचा लिलाव रद्द करून फक्त 35,000 रुपयांना ठेका बहाल केला. पक्षाच्या कार्यकर्त्यानं सांगितलं म्हणून असा आदेशच रद्द करण्यात आल्याचं आपण तर यापूर्वी कधी ऐकलं नव्हतं आणि पाहिलंही नव्हतं. भाजपच्या कार्यकर्त्याला हा ठेकावा मिळावा, कमी पैशात मिळावा म्हणून इतर ज्या 2 संस्था आहेत त्या इथे रजिस्टर्डच नव्हत्या असा अहवाल मत्स्य उपसंचालकाचा घेण्यात आला आहे. पण ही पळवाट अशी आहे कारण एक प्रश्न निर्माण करते की मग आधीच्या मत्स्य संचालकांनी पूर्वीच्या 3 संस्थांना पुण्यात बोलवून हा लिलाव हा ठेका कसा काय बोलवला होता. आणि अधिकाऱ्यांची गंमत अशी आहे की मंत्र्यांनी सांगितलं म्हणून भाजपच्या कार्यकर्त्याच्या ठेक्यासंदर्भातले आपण आदेश देत आहोत असं लेखी दिले. हा तो आदेश असं कधी ऐकलं होतं. तुम्ही भाजपचे काय सरपंच आहेत, तालुका प्रतिनिधी आहेत? काही नाही भाजपचं. भाजपचा माझा काही सुद्धा संबंध नाही. मग तुमचा आणि भाजपचा संबंध नाही तर मिरगणे साहेबांनी पत्र कसं दिलं की आपल्या भाजपच्या कार्यकर्त्यावरती अन्याय झालाय म्हणून? असं कसं पत्र दिलं मिरगणे साहेबांनी ते सांगता येईल का तुम्हाला? मला नाही, त्याला विचारा ना तुम्ही. अहो तुमच्यासाठी त्यांनी पत्र दिलंय मिरगणे साहेबांनी. बरोबर दिलंय की. बर, तुम्ही प्रत्यक्ष खडसे साहेबांना किती वेळेला जाऊन भेटलात? नाही, मी नाही जाऊन भेटलो. पण तुमच्या पत्रावरती तर खडसे साहेबांचा एन्डॉर्समेंट आहे, त्यांनी सही केलेली आहे. आम्ही आपल्या ऑफिसला आम्ही दाद मागितली त्याच्यावर. सरकारचं 1,13,00,000चं नुकसान झालं. खडसेंनी तुकाराम डिसलेंचा लिलाव रद्द केल्यानंतर 23,500,000 रुपयांची अनामत रक्कम परत करण्यात आली. पुण्याच्या कमिशनर ऑफिसनी ज्यावेळी त्याला सांगितलं, कमिशनरांनी सांगितलं की बाबा तुम्ही पैसे भरा ना तर तुमच्या मत्स्य सोसायटीचं नाव आम्ही काळ्या यादीत टाकू, त्यावेळी ह्या तुकाराम डिसलेंनी 23,500,000 भरलेले आहेत. 23,500,000 एका वर्षाचे भरलेले पैसे असताना सुद्धा त्या एकनाथराव खडसे या ग्रहस्थांनी या मंत्र्यांनी ते पैसे परत काढून घेतले आणि 36,120ला हा निलाव दिलाय. मत्स्य विकास खात्याचे मंत्री महोदय एकनाथरावजी खडसे यांनी तो झालेला लिलाव रद्द केला व 36,120 रुपयाला प्रतिवर्षीय याप्रमाणे सिद्धनाथचे चेअरमन तुकाराम डिसले यांना या जवळगाव तलावाचा ठेका दिला. याच्यामुळे शासनाचे 5 वर्षाचे 1,13,00,000 रुपये नुकसान होणार आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर भ्रष्टाचार कुठेही कमी झालेला दिसत नाही. कधी खडसेंचा तथाकथित हस्तक एसीबीच्या जाळ्यात अडकतो तर कधी गृह खात्याचा सचिव लाचखोरीमध्ये गजाआड होतो. जवळगाव तलावाचा व्यवहार हा भाजपच्या राज्यात सध्या काय सुरू आहे याचा उत्तम नमुना आहे. राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, जवळगाव, सोलापूर.